हॅलो नमस्कार, मी ऐश्वर्या. तुमचं माझ्या यूट्यूब चॅनल आजच्या एका नवीन व्हिडिओ तुमच्या सर्वांचे मी स्वागत करते. तर इथं चाललेलो आहे स्टुडिओला. इथं एक गाडी काढत आहेत. त्यांनी गाडी काढली आणि नंतर मग आम्ही गाडीमध्ये बसलो आणि आता आम्ही स्टुडिओला निघालो आहे. ह्यांना होती सुट्टी आणि सुट्टीच्या दिवशी प्रत्येक सुट्टी ह्यांची अशीच बाहेर असते मित्रांबरोबर वगैरे. नाहीतर घरात असतील तर फक्त मोबाईल किंवा टी व्ही मूवी एक दिवस मिळतो, तो मग चांगला एन्जॉय वगैरे करायचं असं त्यांना. मस्त लोळत घरात हे खात जेवण बिवण करायचं, झोपायचं, मस्त तो दिवस घालवतात. त्याच्यानंतर इथे आम्ही पोचलेलो व्हिडिओला. बापरे, खूप ऑन म्हणून पण एक दुसरं होतं तिथं अगोदर आलो, नंतर व्हिडिओला गेलो. बापरे, खरंच खूप म्हणजे खूप मस्त होते कपडे वगैरे. खरंच क्वालिटी खूप छान होती आणि कपडे पण असे आपल्या रिजनेबल प्राईजमध्येच होते आपल्याला, त्याच्यामुळे एवढं काय असं वाटलं नाही. आणि मी तर चाललेलं मम्मी मला दाखव ना तिथं चाललेलं मस्त हे करायचं ते करायचं. त्याच्यानंतर मग मस्त आमचं चाललं होतं शॉपिंग वगैरे. ऑनला मी शॉपिंग वगैरे केली आणि त्याच्यानंतर मग आम्ही बाहेर पडलो तिथून की आता ही शॉपिंग झाली आहे. त्याच्यानंतर मग जुडिओमध्ये पण गेलो आतमध्ये आणि तिथं पण आतमध्ये शॉपिंग वगैरे केली. तुमच्याशी मी नक्की शेअर करेन. आता इथं शॉपिंग वगैरे आमची झाली होती. शॉपिंगला आम्हाला सकाळी आम्ही काहीतरी एक 11:30-12च्या दरम्यान निघालो आणि खूप 4 वाजले होते शॉपिंग करता करता. भूक पण लागली होती, नाश्ता केला होता पण आतमध्ये फिरून चालून पोटातलं सगळं जिरून गेलं आणि शेवट आम्हाला भूक लागली. त्याच्यानंतर मग समोसे आणि आईस्क्रीम घेतली होती. तर ते गाडी चालवतच खातो, त्यांना खूप भूक लागली होती आणि ते थांबून खाणं म्हणजे परत थोडं काम होतं दुसरं, म्हणून लगेच जाता गाडी चालवत ते खात होते. त्याच्यानंतर मग इथे घरी गेलो, आवरलं, जेवण वगैरे केलं. परत थोडा वेळ थांबलो आणि त्याच्यानंतर ड्रायफ्रूट वगैरे आणायचे होते. त्यासाठी आम्ही परत एक होलसेल मार्केट होतं तिथं आलो होतो. म्हणजे चांगल्या पद्धतीचे ड्रायफ्रूट तिथं भेटतात, क्वालिटी पण चांगली असते. तर तिथं आलो होतो. खूप मोठं असं ड्रायफ्रूटचं होलसेल दुकान आहे, खूप मोठं ते शॉप आहे आणि तिथे आता आलो होतो आम्ही. आणि ते ओळखीचे झालेत, सगळं पावशेर घ्यायचं होतं आम्हाला. चिया सीड्स, पंकिन सीड्स, अक्रोड, बदाम, काजू, मनुके, पिस्ता, खजूर वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि ह्या गोष्टी सगळं थोडं करत म्हणलं तरी खूप महाग होतं, कारण हे ड्रायफ्रूट म्हणलं की महागच असतात जरा. त्यात अक्रोड वगैरे तर खूप महागच आहेत. पण शरीर जपायचं आहे म्हणल्यानंतर, आपलं आरोग्य जपायचं आहे म्हणल्यानंतर ह्या गोष्टी करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर तिथं चालू होतं काहीतरी लाईट गाणी चालू होती, त्याच्यामुळं साऊंड पूर्ण म्यूट केला होता. काही तुम्हाला मी बोलत होते ते ऐकायला नाही आलं आणि कॉपीराईट क्लेम येतं त्याच्यामुळे. त्याच्यानंतर मग इथे मैत्रिणीच्या घरी आलो होतो, योगिनीच्या. काकांना ह्यांना किती घाबरायचं त्यावेळेस. तर काय ओय आणि मी चौकी थांबाय. अरे इकडे या ना, इकडे या. चौकी थांबायचं फोटो खेळा, आता खेळा. कानात नको रे घालू, कानात गेला तिच्या. त्याच्यानंतर आमचं चालू होतं रील्स वगैरे काढायचं वगैरे. मी तर आहे अशी गाऊनवर होते, नंतर मग नको म्हटलं गाऊनवर चांगलं पण वाटत नाही ते बाहेर वगैरे खाली येणं. मग परत जाऊन ड्रेस घातला आणि तिथं मस्त गोल्डन कलरचा ड्रेस घातलेला. मस्त आमचा डान्स वगैरे चालू आहे. खूप एन्जॉय करत होतो, खूप साऊंड लावले होते, कलर वगैरे आमचं खेळून झालं होतं. त्याच्यानंतर डान्स वगैरे केले आम्ही आणि सगळ्या लेडीज असल्यामुळे एन्जॉय पण खूप झाला आणि एक मनसोक्त. कारण की वर्षातले आपले जे सण असतात ना, हे प्रत्येक वेळेस आपल्याला साजरे करायला भेटतील असं नाही आहे. काही ना काही अडचणी असतात, काही प्रॉब्लेम्स असतात, कधी काय वेगवेगळे इश्यू असतात. त्याच्यामुळे सगळेच सण आपल्याला साजरे करता येईल असं नसतं. तर मग इथं ती लहान मुलगी क्रिशा म्हणून होती,
तर ती आम्हाला डान्स स्टेप शिकवत होती आणि आम्ही त्या पद्धतीने करत होतो. तिच्या तालावर आम्ही नाचत होतो. ती जशी सांगेल तसं आमचं चाललं होतं. बलम पिचकारी हे गाणं होतं आणि खरंच खूप छान म्हणजे तिच्यामुळे पण एक आम्हाला एन्जॉय झाला खूप, की हसणं पण झालं आमचं आणि एक डान्स पण झाला आणि तिने कोरिओग्राफ केला होता. खरंच खूप छान, खूप छान मस्त वाटत होतं आणि डान्स वगैरे चाललेला आमचा. खरंच खूप एन्जॉय केला आणि त्याच्या आदल्या दिवशी जी होळी होती, तो होळीचा व्हिडिओ मला शूट करता आला नाही. त्याच्यामुळे काय सॉरी. त्याच्यानंतर मग इथं आलो होतो. झालं अंघोळ वगैरे केली, परत सगळं आवरून वगैरे घेतलं आणि लंचला असंच बाहेर आलो. सगळ्यांचा प्लॅन झाला की बाहेर जाऊयात कुठंतरी. मग त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलो लंचला. असं जेवण वगैरे आमचं झालं आणि त्याच्यानंतर फोटोशूट वगैरे असं घेतलं आम्ही आणि त्याच्यानंतर मग म्हटलं आता घरी जायचं आहे. घरी जाऊन मस्त आराम वगैरे करूयात. तर त्याच्यानंतर आम्ही घरी गेलो. बाहेरून जस्ट आलेलो आहे जेवण करून. सगळ्या मुलींनी ठरवलं होतं की लंचला बाहेर जायचं. लंच वगैरे केला आणि लंच करून आत्ता बाहेरून जाऊन आलेलो आहे. आता मस्तपैकी थोडंसं झोपायचं. जेवण करून म्हणजे लंच करून येऊन आता एक कमीत कमी 15-20 मिनटं झालेली आहेत. खालीच थांबलो होतो पार्किंगमध्ये. त्याच्यानंतर आत्ता आलो आहे आता वर. आता थोडंसं कपडे वगैरे चेंज करते आणि थोडं फ्रेशनप होऊन झोपते थोड्या वेळ. इथं मग संध्याकाळी उठल्यानंतर फ्रेशनप वगैरे झाल्यानंतर कपडे वगैरे चेंज केले आणि संध्याकाळची तयारी केली. संध्याकाळचा चाललेलं काही स्वयंपाक वगैरे बनवायचं वगैरे. त्याच्यानंतर कामं झाली, आवरलं. तर व्हिडिओ हा कसा वाटला तुम्हाला नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा.